नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर नवरात्र सुरू आहेत आणि नवरात्रामध्ये एक दिवस तरी आपल्याला कन्यापूजन करायचे आहे. तर ती एका मुलीची पूजा म्हणा किंवा 7 किंवा 9 मुलीची, जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे कन्यापूजन करायचे आहे. तर आमच्या इथे भरपूर जास्त पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये दुसऱ्यांच्या लेकरांना घरी बोलवणं जमलं नाही, तर मी माझ्या स्वतःच्या मुलीचीच पूजा केलेली आहे. कारण माझी मुलगी माझी लक्ष्मी आहे आणि ती जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली तेव्हापासून आमचे दिवस खूप सुखाचे आहेत. आणि आणि मुलगी ही घरची लक्ष्मीच असते. तर इथे छानपैकी मी तिची पूजा करून घेतली आणि तिला तिच्या आवडीच्या काही वस्तू आणल्या. तर आम्ही दुपारीच दर्शनासाठी गेलो होतो गावात, तर देवीचं दर्शनही झालं आणि तिच्या आवडीच्या काही वस्तू पण मी घेऊन आले. तर असं काही नाही की खूप जास्त महाग महाग काही वस्तू आणल्या. तर काय येईल 50-60 रुपयामध्ये तितक्याच वस्तू मी तिच्यासाठी आणल्या, पण तितक्यामध्येच ती खूप खुश झाली. कारण कसं असतं ना, ज्याच्या त्याच्याप्रमाणे ज्याला त्याला करायचं असतं. पैसा असेल तर माणूस भरपूर काही करू शकतो, पण नसेलच पर्याय काही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुख शोधता येतं. तर तसंच आमच्याकडेही आहे. आमची परिस्थिती खूप जास्त काही श्रीमंतीची नाही, पण स्वामींच्या कृपेने जे काही आमच्याकडे आहे त्यात आम्ही खूप जास्त समाधानी आहोत. आणि महाराज असंच आम्हाला समाधानी ठेवो, कारण खूप अपेक्षा आम्हाला नाही. तरी पण स्वामींनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे आणि ही गोड लक्ष्मी आमच्या घरामध्ये आहे. तर तिची छान प्रकारे मी पूजा करून घेतली. आणि आता या पूजेमध्येच माझी आई जगदंबा माता देखील खुश होईल, हीच मी देवींचरणी प्रार्थना करते. तर मी दुपारीच म्हणजे 5व्या माळेलाच देवीची ओटी भरून घेतली होती आणि संध्याकाळी कन्यापूजन करायचं म्हणून माझ्या मुलीची पूजा मी करून घेतली. तर याप्रमाणे तुम्हीही कन्यापूजन करू शकता. तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हालाही कन्यापूजन करायचे आहे, कारण नवरात्रामध्ये कन्यापूजनाचे खूप जास्त महत्त्व आहे. तर देवीची ओटी देखील भरून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये, कारण देवी शवासनी आहे आणि त्यांना आपल्याला तसं पाठवायचं नाही आहे. तर देवीची ओटी नक्की भरा, कन्यापूजनही करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री अंबा माता की जय. धन्यवाद.